श्रीमद भागवत पंचम स्कंध अध्याय 7 भरताचे चरित्र. श्री शुकदेव म्हणतात, महाराज भरत मोठे भगवत भक्त होते. भगवान ऋषभदेवांनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्या संकल्पानुसार त्यांची नियुक्ती केली. त्यांच्या आज्ञेत राहून भरतांनी विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह केला. जशी तामस अहंकारापासून शब्दादी 5 भूत तन्मात्रे उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे पंचजनीपासून त्यांना सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू नावाचे 5 पुत्र झाले. ते तंतोतंत त्यांच्याच सारखे होते. ज्या देशाचे नाव अगोदर अजनाभ वर्ष होते, त्याच या देशाला भरताच्या वेळेपासून भारतवर्ष म्हणायला सुरुवात झाली. महाराज भरत बहुश्रुत होते. आपल्या पूर्वजाप्रमाणे स्वधर्माने वागून ते आपापल्या कर्तव्यात तत्पर असलेल्या प्रजेचे अत्यंत प्रेमाने पालन करू लागले. त्यांनी होता, अर्धवायू, उद्गाता आणि ब्रह्मा या 4 ऋत्वित्वाचे द्वारा केले जाणारे प्रकृती आणि विकृती असे दोन्ही प्रकारचे अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशु आणि सोम असे लहान मोठे यज्ञ योग्य वेळी श्रद्धापूर्वक करून यज्ञ आणि क्रतुरूप श्री भगवंताचे पूजन केले. अशा प्रकारे अंग आणि क्रियासह भिन्न भिन्न यज्ञाच्या अनुष्ठानाच्या वेळी जेव्हा अर्धवायू आहुती देण्यासाठी हवी हातात घेत असत, तेव्हा यजमान भरत या त्या यज्ञकर्माने होणाऱ्या पुण्यरूप फळाला यज्ञपुरुष भगवान वासुदेवांना अर्पण करीत. वास्तविक ते परब्रह्मच इंद्रादी सर्व देवतांचे प्रकाशक, मंत्राचे अर्थस्वरूप आणि त्या देवतांचे सुद्धा नियंत्रक असल्याकारणाने मुख्य कर्ता आणि प्रधान देव आहेत. अशा प्रकारे आपल्या भगवत अर्पण बुद्धिरूप कुशलतेने हृदयातील रागद्वेषादी दोषांचे निर्मूलन करीत ते सर्व यज्ञभोग त्या देवतांचे भगवंताच्या अवयवाच्या रूपात चिंतन करीत. अशा तऱ्हेने केलेल्या कर्माच्या भगवत अर्पण या भावनेने त्यांचे अंतकरण हळूहळू अत्यंत शुद्ध झाले. तेव्हा त्यांना अंतर्यामी हृदयाकाशातच अभिव्यक्त होणाऱ्या ब्रह्मस्वरूप महापुरुषांच्या आकाराने युक्त असे श्रीवत्स, कौस्तुभ, वनमाला, चक्र, शंख आणि गदा यांनी सुशोभित आणि नारदादी भक्तांच्या हृदयात चित्राप्रमाणे निश्चलतेने राहणाऱ्या भगवान वासुदेवाच्या ठिकाणी दिवसेंदिवस वेगाने वाढणारी उत्कृष्ट अशी भक्ती प्राप्त झाली. अशा प्रकारे 1 कोटी वर्षांनी राज्य उपभोग करून आपले प्रारब्ध क्षीण झाले आहे असे जाणून त्यांनी आपण भोगलेली वंश परंपरागत संपत्ती पुत्रांना योग्य तऱ्हेने वाटून दिली. नंतर आपल्या सर्व संपत्ती संपन्न राजमहालातून निघून ते पुलह आश्रमात हरिहर क्षेत्री गेले. या पुलह आश्रमात राहणाऱ्या भक्तावर भगवंताचे फार प्रेम असल्यामुळे ते आजही त्यांना त्यांच्या इष्टरूपामध्ये भेटतात. खाली आणि वर अशा दोन्ही बाजूंना नाभीप्रमाणे चिन्ह असणारे शालिग्राम असणारी चक्र नदी, गंडकी नावाची प्रसिद्ध नदी, येथील ऋषींचे आश्रम सर्व बाजूंनी पवित्र करीत असते. त्या पुलह आश्रमाच्या उपवनात एकांतसाने एकट्यानेच राहून ते अनेक प्रकारचे पाने, फुले, तुलसीदल, पाणी आणि गंधमुळे, फळे इत्यादी अर्पण करून भगवंताची आराधना करू लागले. त्यामुळे त्यांचे अंतःकरण सर्व विषय अभिलाषापासून परावृत्त होऊन पूर्ण शांत झाले आणि त्यांना परम आनंद असा प्राप्त झाला. अशा रीतीने जेव्हा ते नियमपूर्वक भगवंताची आराधना करू लागले, तेव्हा त्यांचा प्रेम आवेग इतका वाढला की त्यांचे हृदय द्रवून शांत झाले. आनंदाच्या उर्मीमुळे शरीरावर रोमांच येऊ लागले. भक्तीच्या उद्रेकाने डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यामुळे इतर काही दिसेनासे झाले. शेवटी जेव्हा आपल्या प्रियतमाच्या लालसर चरणाविंदाच्या ध्यानामुळे भक्तियोग पूर्णत्वाला पोहोचला, तेव्हा परमानंदाने तुडुंब भरलेल्या हृदयरूप गंभीर सरोवरामध्ये बुद्धी बुडून गेल्यामुळे त्यांना आपण करीत असलेल्या भगवत पूजेचेही स्मरण राहिले नाही. अशा प्रकारे ते भगवत सेवेतच तत्पर राहत असत. शरीरावर कृष्ण मृगचर्म धारण करीत असत आणि त्रिकाल स्नानानंतर ओले राहिल्याने त्यांचे केस भुरकट कुरळ्या जटासारखे झाले होते. त्यामुळे ते अधिकच सुंदर दिसत असत. उगवणाऱ्या सूर्यमंडलाप्रमाणे ज्योतिर्मय परमपुरुष भगवान नारायणाची ते सूर्यासंबंधी रुचांनी आराधना करीत आणि म्हणत असत, भगवान सूर्याचे कर्मफलदायक ते जे प्रकृतीच्याही पलीकडचे आहे, त्यांनीच संकल्पाने या जगताची उत्पत्ती केली आहे. नंतर तेच अंतर्यामी रूपाने प्रविष्ट होऊन आपल्या चित्तशक्तीने विश्वलोलूप जीवाचे रक्षण करतात. आम्ही त्या बुद्धिप्रवर्तक तेजाला शरण आहोत. अध्याय 7 समाप्त.
इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंसया संहिताया पंचमस्कन्धे भरतचरिते भगवत्परिचर्यात्मक सप्तमोऽध्यायः।